पुण्यामध्ये ही जी काही कुस्ती सुरू आहे हा, ही कुस्ती खरंच रिअल कुस्ती आहे का? नाही, मोहोळ आहेत, अजित पवार आहे किंवा आता देवेंद्र फडणवीस आहेत, तर चेहरा म्हणून कुणाची हवा आहे? म्हणजे जसं 70,000 कोटी अजितदादांना चिकटलं कायमस्वरूपी तसं चिकटलं. जय जिनेंद्र आता मोहोळांना कायमस्वरूपी चिकटलं. मुळात पहिला वार तर खरं तर भाजपकडून आला होता. पहिला आरोप कोणी केला? मुरलीधर मोहोळांनी. तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मात्र एकमेकांवर तशी टीका करताना दिसत नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला माहिती आहे किती चाणक्य नेते आहेत. ते अजित पवारांवर टीका करून मला वाटतं त्यांना राज्य चालवायचे. अजित पवार फक्त जय जिनेंद्र एवढंच म्हटले, म्हणजे त्यांना जे काय मेसेज द्यायचा आहे तो दिलाय अजित पवारांनी. खरंच तो मुद्दा एवढा परिणामकारक भाजपसाठी ठरू शकतो का? बालवडकरांचा अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? एका इच्छुकांचा मला फोन आला होता की मला अटॅक यायचाच बाकी राहिला होता, शेवटपर्यंत झुंजवलं. पुण्यातला सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे ट्रॅफिकचा. आता मेट्रो सगळं क्रेडिट भाजपच घेते, पण ते मी सांगितलं ना, आता वस्तुस्थिती सांगितली ना कोणाचं क्रेडिट आहे. जेएनआरएमच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी या पुण्याला कलमाडींनीच मिळवून दिला होता. मुळा मुठेतनं जल वाहतूक चालवायचं राहू द्या, इथल्या रस्त्यांवरून तरी ट्रॅफिक मुळा मुठेच्या कडेने जाता येत नाही अजून. तुम्हाला जलवाहतूक जाते, तुम्हाला नाक धरून जावं लागतंय. म्हणजे आता मी एका भागात तर सांगतो की ज्याच्याकडे महापालिकेचं पाणी पुरवठ्याचं हे त्याचे स्वतःचे टँकर आहे, त्याला वाटेल त्याच भागात तो पाणी पुरवठा करणार. झोपडपट्टीत प्रचाराची रिक्षा फिरत असती. तुम्हाला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित हे पाहिजे असेल तर अमुक तमुक याला निवडून द्या, आणि खाली समोर बघितलं की वेगळं दिसतं. सगळे घाण असतात. पुण्याबद्दल आपुलकी, प्रेम सगळ्यांना असेल, पण पुण्याबद्दल काहीतरी करायचं नाही ही भावनाच कुणाबद्दल दिसली नाही मला. पुण्यात महापालिका निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, ग्राउंडची रियालिटी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काही मान्यवरांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवत असतो. आज आपल्यासोबत आहेत पांडुरंग सांडभोर. पांडुरंग हे पुढारीचे सिनियर रिपोर्टर आहेत आणि राजकीय ज्या बातम्या आहेत त्या करण्यामध्ये त्यांचा मोठा हातगंडा आहे. तर पांडुरंगजी, तुमचं खूप खूप स्वागत थोडक्यातमध्ये. धन्यवाद. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की पुण्यामध्ये ही जी काही कुस्ती सुरू आहे ही कुस्ती खरंच रिअल कुस्ती आहे का, की याच्यामागे काही वेगळं गणित आहे? निश्चितपणे सगळ्या आता पुणेकरांना नाही तर अवघ्या महाराष्ट्राला आज प्रश्न पडला असेल की हे नक्की काय चालू आहे. एकीकडं राज्यातील सत्तेत भाजप आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर ते आहेच प्लेअर, पण हे दोन पक्ष एकत्र आहे. आणि आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीत जेव्हा हे दोघं वेगवेगळे लढतायत आणि ज्या पद्धतीचे आरोप आता सुरू आहेत एकमेकांवर, प्रामुख्याने खरं तर अजित पवार फार आक्रमक दिसत आहेत आणि भाजपवर ज्या पद्धतीचे आरोप त्यांनी लावलेत पिंपरी चिंचवड महापालिका आणि प्रामुख्याने पुण्यात, तर ते पाहता हे खरं नुराकुस्ती आहे का, किंवा एक ठरून आहे की विरोधी पक्षाला पेस द्यायची नाही म्हणून या पद्धतीचे आरोप केले जात आहे का, असा एक प्रश्न पुणेकर, पत्रकार या सगळ्यांच्या मनात उपस्थित होतोय. मला वाटतं पहिल्या टप्प्यात वाटत होतं की ही पेस फक्त विरोधकांना पेस न देण्यासाठी, जसं नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण बघितलं राज्यात की यांनीच सगळी पेस खाल्ली. काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेस तुतारीला किंवा ठाकरे गटाला कुठेही पेस दिली नाही आणि या तीन पक्षच खरे एकमेकात लढत होते आणि त्यांनीच त्या जागा जिंकल्या. आता पुणे महापालिका किंवा राज्यातल्या जिथं जिथं हे एकमेकांच्या समोरासमोर लढतायत, तर ही स्ट्रॅटेजी त्यांनी अवलंबली का, अशा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित होत होता. पण आता ज्या पद्धतीचे खरे आरोप चालू आहेत, अजित पवारांनी ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडमधल्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढलेत, पुण्यात ज्या पद्धतीने त्यांनी मुरली मोहोळांनाही अंगावर घेतलं आणि इथले जे त्रिकूट आहे त्यांचा इशारा इथले पुणे महापालिकेतले 2017 नंतरचे जे काही कारभारी आहे त्यांना ज्या पद्धतीने लक्ष केले, ते पाहता मला वाटतं ही नुरा कुस्ती नाहीये, तर अजित पवारांनी पुणे महापालिकेत आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतली सत्ता किंवा आपलं एक वजन ठेवण्यासाठी भाजपला अंगावर घेण्याचं धाडस केलेलं दिसतंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे नुरा कुस्ती तुम्ही आता या निष्कर्षापर्यंत आलेत? निश्चितपणे ज्या पद्धतीचे आरोप केलेत, म्हणजे अजित पवारांनी बघा असाही एक डायलॉग मारला की ज्यांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेत त्यांनीच मला सत्तेत घेतलं. हे डायलॉग मारून अजित पवारांनी भाजपला सुद्धा त्या म्हणजे भ्रष्टाचाराच्या लाईनीत आणून ठेवलं की म्हणजे स्वतःला तर क्लीन चिट दिलीच त्या माध्यमातून की माझ्यावर फक्त आरोपच झाले. म्हणजे त्यांनी एक प्रकारे भाजपला डॅमेज करण्याचं काम केलं की तुम्हीच माझ्यावर आरोप केलं होतं आणि तुम्हीच मला बरोबर घेतलं. हे पाहता मला वाटतं अजित पवारांनी एकदम परफेक्ट टायमिंग साधलाय. नुरा कुस्ती ही कशी असती की सोयीने दोघं एकमेकांवर बोलतात, पण आत्ता तरी अजून तरी असं वाटत नाही की ही नुरा कुस्ती आहे. अजित आणि कदाचित नुरा कुस्ती असली तरी अजित पवारांनी या कुस्तीतही डाव टाकलेला आहे असं. नुरा कुस्ती असली तरी अजित पवारांनी डाव टाकून घेतलाय, म्हणजे लोकांना नोरा कुस्ती वाटावी नाही, पण अजित पवार त्यांना जे काय साध्य करायचे ते केले त्यांनी. मुळात पहिला वार तर खरं तर भाजपकडून आला होता. पहिला आरोप कोणी केला?
मुरलीधर मोहांनी. मुरलीधर मोहोळांनी त्यांनी काय आरोप केला सुरुवात की मुरलीधर बघा मोहोळांनी जे पालकमंत्री म्हणतात की पुण्याची गुन्हेगारी संपली पाहिजे, पण त्यांची उमेदवारी बघितली पूर्वपासून पश्चिमेकडे तर आपल्याला दिसेल नक्की काय चाललंय. म्हणजे एक प्रकारे त्यांनी चॅलेंज अजित पवारांना केलं. त्यावेळेस असं वाटलं होतं की हे एकमेकांचं थोडं ठरून दिसतंय, पण अजित पवारांनी मात्र पिंपरी चिंचवड मधल्या नेत्यांची अगदी उदाहरणं दिली. म्हणजे की तिथं कसा भ्रष्टाचार झाला, एका रस्त्यासाठी 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी काही कोटी रुपये कसे खर्च 82 कोटी झाले. रुपये खर्च हा, कुत्र्यांच्या नसबंदीत सुद्धा यांनी पैसे खाल्ले. करोडो रुपये हा, मग ही ज्या अर्थी तुम्ही निस्ती नुराकुस्ती नाही, कारण हे पक्ष डॅमेज होतो. शेवटी स्थानिक पदाधिकारी असले, स्थानिक नेते असले तरी हे शेवटी भाजप म्हणून डॅमेज होत आहेत. तर मला नाही वाटत की ही नुराकुस्ती, आता प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असतील, पुढे गेल्यानंतर कळेल काय होते. शेवटी अजित पवारांनी तो मला वाटतं त्या संधीचं सोनं केलंय. पण मग सगळ्या ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही म्हणताय की आता तुम्हाला वाटत नाही की नुराकुस्ती नाही आहे म्हणून, पण मग ह्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये अजित पवार जरी इकडं भाजपच्या स्थानिक नेत्यांवर, आता स्थानिक म्हणायचं हा एक परत मुद्दा आहे, आपण स्थानिक म्हणूया, स्थानिक नेत्यांवर टीका करतात आहे, भले ते केंद्रीय मंत्री असतील. दुसरीकडं बघितलं तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मात्र एकमेकांवर तशी टीका करताना दिसत नाहीये. मग तो एक आहे की तुम्ही इकडं एकदम तुटून पडताय किंवा तुम्ही वाद पेटवली, आपण त्या स्टाईलमध्ये म्हणतो, पण मग ज्या म्हणजे भाजपच्या दुसऱ्या फळीतले नेते अजित पवारवर टीका करण्यासाठी पुण्यात पाठवले जातात, पण देवेंद्र फडणवीस फार बोलत नाही. एखादं वाक्य वगैरे बोललं तर ठीक आहे, पण ते फार बोलताना दिसत नाही. हा काय प्रकार आहे नेमका? मला वाटतं दोन्ही नेते राज्याचे नेते आहेत, फार हुशार नेते आहेत. म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फार वर्षांचा अनुभव आहे. बघा अजित पवारांच्या भाषणाची लाईन पण बघितलं तर ते काय म्हणतात, केंद्रातल्या नेत्यांनी मदत केली आहे, राज्यातल्या नेत्यांनी मदत केली आहे, फार निधी दिला, पण इथल्या लोकांनी काम केलं नाहीये. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि जोपर्यंत अजित पवार इथल्या स्थानिक नेत्यांना, इथले जे कोण ज्यांच्या हातात ही पुणे महापालिकेचा कारभार होता, त्यांना डॅमेज केल्याशिवाय त्यांच्या पक्षाला जी काय पेस पाहिजे ती मिळणार नाहीये. संजीवनी म्हणता येईल. संजीवनी किंवा आता म्हणजे परत कमबॅक करायचं असेल तर दुसरा मुद्दा कोणाला आहे? तुम्ही काँग्रेसवर टीका करू शकत नाही, तुम्ही ठाकरेंवर टीका करू शकत नाही, किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर करू शकणार नाही. तुम्हाला निवडणूकच लढायची आहे तर काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजेच. त्यांनी पद्धतशीरपणे कुठेही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली नाही किंवा कुठल्याही राज्यातल्या नेत्यांवर टीका केली नाही. उलट ते जाहीरपणे सांगतात की केंद्रातल्या सरकारने मदत केली, महायुतीच्या राज्यातल्या सरकारने मदत केली, एवढा निधी दिला, पण स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी काम केलेले नाहीये. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक स्थानिक पातळीवरच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आरोप प्रत्यारोप. आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला माहिती आहे किती चाणक्य नेते आहेत. ते अजित पवारांवर टीका करून मला वाटतं त्यांना राज्य चालवायचंय आणि अजित पवारांवर टीका करून ते त्यांना आणखी परत मोठं करतील का? तर नाही करणार. कारण जर अजित पवारांवर टीका केली तर परत राज्यात एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज जाईल की तुम्ही सत्तेत त्यांना बरोबर मांडीला मांडी लावून बसणार आणि परत त्यांच्यावर टीका करणार. त्याचा बुमरांग म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीसांवर पण होऊ शकतो का? कारण चॉईस कुणाला होता त्यांना बरोबर घेण्याचा? फडणवीसांना होता. अजित पवार घ्यायचं का नाही? तुम्हाला अजित पवारांची गरज लागली, खूप आधीपासून जायला तयार होते. अगदी बरोबर आहे. बरं, तुमचं आधीचं एक भाषण व्हायरल होते, ज्या संस्थेत तुम्ही काम केलं तिथलं एक त्यांचं अजित कट्ट्यावर जे आले होते की कुठल्याही परिस्थितीत मी अजित पवारांना बरोबर घेणार नाही, एक वेळेस अजन्म अविवाहित राहील पण राष्ट्रवादी बरोबर आम्ही कुठलं हे करणार नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेतलं, 2 वेळा घेतलं, पाटेचा शपथविधी झाला. त्याच्यानंतर राज्यात तुम्हाला कुठलीही गरज नसताना शिवसेना आणि भाजप ज्यावेळेस यांचं एकत्रित संख्याबळ असताना कसं म्हणू शकतो त्यावेळेस गरज कुठे होती? तशी तुम्हाला नसेल गरज दिसत, त्यांना गरज दिसली. त्यांना गरज एवढीच दिसली होती की लोकसभेला त्यांना वाटलं की वातावरण खराब होईल, अजित पवारांना बरोबर घेतलं. शिवसेनेला पण कदाचित त्यांना महत्व कमी करायचं असेल ना. असं आता राजकीय खूप अँगल असतात एका गोष्टीला. शिवसेनेला महत्व 100% कमी करायचं असेल, कारण ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या 5 वर्षात झालं आणि देवेंद्र फडणवीसांना मागे ठेवून एकनाथ शिंदे ज्यावेळेस पुढे गेले, मुख्यमंत्री झाले, लाडके मुख्यमंत्री झाले, लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री झाले, तर साहजिक आहे एक राजकारण असेल. पण अजित पवारांवर तुम्ही एवढी प्रचंड टीका केली होती की तुम्ही बैलगाडीभर पुरावे दिले होते, त्यांच्यावर 72,000 कोटींचे जलसिंचन घोटाळ्याचे पुरावे लागले. अगदी देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केल्यानंतर 3ऱ्या दिवशी अजित पवारांचा भाजप बरोबर जाण्याचा म्हणजे निर्णय झाला आणि शपथविधी झाला. तर याच्यात आत्ता डॅमेज कोण होणार? तर भाजपच होणार ना, की तुम्ही परत आरोप करून मग तुम्ही का त्यांना बरोबर घेताय? या प्रश्नांची उत्तर कदाचित भाजपच्या नेत्यांना देऊ शकते. म्हणून कदाचित मला वाटतं थोडासा सावध पवित्रा घेतलेला दिसतोय. तुम्ही आता एक महत्त्वाचं वाक्य वापरलं की फडणवीस कदाचित अजितदादांवर टीका करून अजितदादांना मोठं करायचं नाही म्हणून थेट टीका करत नसावेत.
पण मग हेच जर दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये बघायचं झालं तर एक प्रकारे अजित पवारांनी मुरलीधर मोहोळांवर टीका करून मोहोळांना मोठं केलंय का असं म्हणता येईल का वगैरे? नाही, मला वाटतं बघा तुम्ही, अजित पवारांनी मोहळांवर टीका केलेलीच नाही. त्यांनी फक्त ते एका नाही ते बोलले ना गुन्हेगारांचा आका की बरं देशात त्यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आणि ते गुन्हेगारांचा आका वगैरे त्यांचे स्थानिक नेते बोललेत. आपण नीट बारकाईने बघितलं हा 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 तर त्यांच्या ते बालवडकरांनी वापर जे माजी नगरसेवक आहे त्यांनी मोहळांना उत्तर दिले. अजित पवार फक्त जय जिनेंद्र एवढंच म्हटले. म्हणजे त्यांना जे काय मेसेज द्यायचा आहे तो दिलाय अजित पवारांनी. मोठे नेते आहेत. त्यांनी एका शब्दातच तो हे सगळे आरोप प्रत्यारोपाचं उत्तर देऊन टाकलं की पुढचे वार सुद्धा फार सावध होतील बरं त्यांच्यावर आता सुद्धा. मोहोळांचा विषय निघलाय तर मला वाटतं की जय जिनेंद्रवर पण बोलायला हवं. खरंच तो मुद्दा एवढा परिणामकारक भाजपसाठी ठरू शकतो का? तो फॅक्टर जो आहे तो भाजपला फटका देणार ठरू शकतो का? निश्चितपणे फटका आता ह्या निवडणुकीत तो काय मुद्दा चालणारा नाही. पण मोहळांच्या इमेजला त्या प्रकरणाने मला वाटतं एक डॅमेज केलंय. Setback बसला. सेटबॅक कारण मुरलीधर मोहळांचा आपण आतापर्यंतची कामगिरी एकदम क्लीन चेहरा, यंग चेहरा, एक महापौर म्हणून चांगली कामगिरी, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून कामगिरी चांगली आणि कुठलंही त्यांच्यावर गालबोट नव्हतं. आता या आरोपात तथ्य असत्य काय असेल ते चौकशीचा भाग होता किंवा ते संपला, विषय संपलाय. पण शेवटी काय असतं, तुमच्यावर आरोप झाले जसं अजित पवारांवर आरोप झाले, घोटाळ्यातून काय झालं, जसे कलमाड अनेक नेत्यांवर फक्त आरोप होतात. आरोप झाले की काय होतं, तुमची इमेज खराब होती. त्याच्यातून तुम्हाला काय शिक्षा होती का, तुमचं काय न्यायालयीन प्रक्रिया होती का, काही नाहीये. तुमची इमेज जे खराब करण्याचं काम होतं ते झालं. म्हणजे जसं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत झालं तेच आता कुठंतरी भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत मला वाटतं होतंय. म्हणजे जसं 70,000 कोटी अजितदादांना चिकटलं कायमस्वरूपी तसं जय जिनेंद्र आता मोहोळांना कायमस्वरूपी चिकटलं. म्हणजे एकदम क्लीन चेहरा होता हा महाराष्ट्रातला. याचा जो फटका आहे तो आणि करिअरच्या सुरुवातीत करिअरच्या सुरुवातीला आता त्यांचा एकदम करिअरचा एकदम स्पीड होतं आणि अशा टप्प्यावर की जे आगे पुढे जाऊन महाराष्ट्रातला एक मोठा चेहरा होतील. म्हणजे आता एक केंद्रीय पातळीवर काम करतात पण त्यांच्याकडून एक फार मोठे फ्युचर. आम्ही आपल्या आधी पण एक पत्रकारांची, ज्येष्ठ पत्रकार त्यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे मोहोळांची राजकीय कारकिर्दी सुरुवात आहे. कदाचित म्हणजे त्यांना ते अजितदादांच्या पंक्तीतले मानत नाहीत असं त्यांचं म्हणजे अप्रत्यक्षरित्या म्हणणं होतं की अजितदादा मोठे आहेत. तर मला ह्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला पण विचारायचं की तुम्ही मोहोळांना नेमकं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या पॉलिटिक्समध्ये नेमकं कुठं पाहता? कारण ते पुण्याचा, अर्थात पुणे भाजपचा मोठा चेहरा आहे ते. खरं आहे. आता सुद्धा बघा पुणे भाजपने महापालिका निवडणुकीची सगळी सूत्र मोहळांच्या हाती दिली. म्हणजे मोहळांचा हा प्रवास सुरू झालेला आहे. राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांना म्हणजे एक प्रतिस्पर्धी उभा करण्यासाठी मोहळांना ताकद दिली जाते. मराठा तेवढंच म्हणजे मराठा चेहरा आहेत. म्हणजे हे पण साम्य पण सांगा की अजित पवारांना का तो एक पर्यायी चेहरा आहे भाजपचा? पर्याय म्हणजे अजित पवार मत पुणे जिल्ह्यातले आहेत, मोहोळ पुणे जिल्ह्यातले मराठा आहेत आणि एक आपण जे म्हणतो कसलेला पैलवान म्हणून अजित पवारांकडे पण बघितलं जातं. आणि हे सुद्धा मला वाटतं घडतायत. अजून त्यांना खूप अनुभव घ्यायचे आहेत, फार पुढे जायचंय. शेवटी अजित पवारांनी एवढं वर्ष राजकारणात काढलेत, संसदीय म्हणजे विधिमंडळात कामकाज केलेलं आहे. त्यामुळे शेवटी त्यांचा अनुभव मोठाच आहे. मुरली अण्णांनी महापालिकेत काम केल्यानंतर थेट मला वाटतं संसदेत गेलेत आणि त्यांना केंद्रीय राज्यमंत्री. तुलनेने अनुभव कमी आहे पण एक नेतृत्व घडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे केलेलं इथलं काम बघता त्यांना संधी आहे. म्हणूनच एक राष्ट्रवादीला पर्याय, अजित पवारांना पर्याय, अजित पवारांना रोखण्यासाठी एक पश्चिम महाराष्ट्राला मराठा चेहरा. कारण भाजपकडे कायम पश्चिम महाराष्ट्रात एक उणीव होती, एक चेहरा तसा तुलनेने चेहरा नव्हता की जो ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा ज्यांचा बालेकिल्ला आपण राष्ट्रवादीचा समजलं जातो त्या पश्चिम महाराष्ट्रात रोखण्यासाठी सहकारात काम करणारा एक चेहरा नव्हता. तर बघा मुरली मोहोळांक देताना सुद्धा त्यांनी सहकार खातं दिलं का? कारण सहकार हे पश्चिम महाराष्ट्रातलं सहकारावर पवार कुटुंबाची पकड आहे. पवार कुटुंबाची आणि सगळं राजकारण अवलंबून आहे. त्याच्यामुळं हे सगळे कंटेंट लक्षात घेतलं तर हे रोखण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे मग हे म्हणता येईल आपल्याला की मोहोळांना जी काही पहिल्यांदा खासदार झाल्यावर लगेच जी काही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली, कदाचित ती पवारांची इकडची ताकद कमी करण्यासाठी मिळाली किंवा एक स्ट्रॉंग मराठा लीडर तयार करण्यासाठी मिळाली. त्याच्यामध्ये अनेक योग आहे की 2024च्या लोकसभेत जी काही पडझड झाली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातनं फक्त मला वाटतं आपले साताऱ्याचे खासदार उदयनराजे तेवढेच निवडून आले. त्यानंतर इथं दुसरा एक चेहरा नव्हता आणि महाराष्ट्रातले बरेच मंत्री पराभूत झाले. म्हणजे रावसाहेब दानवे पराभूत झाल्या, नाशिकच्या भारती पवार त्या पराभूत झाल्या. ती जी काही पेस निर्माण झाली होती महाराष्ट्रातून केंद्रात जे लोकसभेला किंवा मंत्रिपदाला जे चेहरे द्यायचे होते तेवढे चेहरे नव्हते. त्यामुळे मुरली अण्णांना संधी मिळाली. मग त्या संधीचा यांनी दुहेरी फायदा भाजपने करून घेतला. एक तर पवारांना पर्याय होईल, एक नवं नेतृत्व त्यांच्या निमित्ताने घडलं जाईल. शेवटी कारण मूळ भाजपचे आहेत, संघातनं काम करून आलेलं एक व्यक्तिमत्व आहे. अशा पद्धतीत भाजपसाठी एक संधी होती की
खूप अँगलनी त्यांचा विचार झाला असेल मला वाटतं. देवेंद्र फडणवीसांचे पण ते फार जवळचे मानले जातात आणि मला वाटतं युवा मोर्चात ह्या दोन्ही नेत्यांनी एकत्र काम केले. युवा मोर्चात ज्यांनी ज्यांनी एकत्र काम केलं होतं त्यांना कुठेतरी राज्याच्या पातळीवर केंद्राच्या पातळीवर संधी मिळाली होती. त्यात मोहोळ एक मागं राहिले होते आणि ती संधी या निमित्ताने मिळाली तर वाव. मला वाटतं आपण आपल्या परत आपण महापालिकेपासून केंद्राच्या तर मला आपण आता मोहळांवर बोलतोय तर मला वाटतं तो धागा कंटिन्यू करूयात की मोहळांनी ही वाट आता काही जण म्हणतात की अजितदादांनी पेटवली, पण खरी वाट ही मोहळांनी पेटवली होती पहिली आरोप करून. नक्की काय आपण तर मोहळांनी वाद पेटवली, अजितदादांनी त्याला उत्तर दिलं. अजितदादांनी जे उत्तर दिलं त्यानंतर हवाक झाला महाराष्ट्रामध्ये की अशा पद्धतीचे आरोप महायुतीतलाच एक सहकारी पक्षाचा नेता आपल्याच पक्षावर कसा करू शकतो. पण हा झाल्यानंतरनं असं वाटतं का कुठंतरी की पुणे भाजप किंवा मुरलीधर मोहोळ अजितदादांच्या त्या ज्या आरोपांना उत्तर देण्यामध्ये कमी पडली असं वाटतं का तुम्हाला? पुणे भाजप म्हणून खरं तर तेवढा परत हे नाही आलेला. म्हणजे पहिला आरोप आपण म्हटलं की म्हणजे मुरलीधर मला असं वाटतं की ती जी काय अजितदादांनी जी हवा तयार केली ती अजून चालू आहे. 100% ब्रेक मला करण्यात वाटतं ते इलेक्शन त्याच्यानंतर बघा की राष्ट्रवादी आचारसंहिता झाल्यापासून राष्ट्रवादी थोडी कमबॅकवर होती. पण ज्या पद्धतीचे जशी निवडणूक पुढे सरकत गेली तशा अजित पवारांचं सुद्धा कमबॅक पुढे होत गेलं. पहिल्या टप्प्यात अजित पवारांनी भाजपचे उमेदवार शेवटच्या क्षणी गडाला लावले, मिळाले त्यांना. गळा लावण्यापेक्षा त्यांच्याकडे चालतच आले. जिजाई बाहेर म्हणजे राजकीय घडामोडींचं 2 दिवस जिजाई कसं केंद्रबिंदू होतं आपण बघितलं की सगळा मीडिया पण तिथं होता आणि सगळ्यांचं लक्ष तिथं होतं की आता अजित पवार 2 दिवसात काय करतात. आणि चांगल्या घडामोडी घडल्या, चांगले उमेदवार त्यांना मिळाले, चांगले पॅनल त्यांचे हे घडले. त्याच्यानंतर पुढचा टप्पा जो प्रचाराचा सुरू झाला, भाजपनी मुरलीधर अण्णा मोहोळांनी त्यांच्यावर पहिला एक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांवर आरोप केला. त्याच्यावर ज्या पद्धतीचं खरं तर अजित पवारांनी पुढे अजून यांच्यावर थेट आरोप केलेले नाही, पण अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये जे आरोप केले त्याचे परिणाम पुण्यात पण जाणवत आहेत. अच्छा, पिंपरी खरे आरोप तिथं झाले. इथेही भ्रष्टाचाराचे खरे आरोप पुण्यात भ्रष्टाचाराचे आरोप पिंपरी चिंचवडमध्ये झाले आणि इथल्या त्यांनी कामकाजावर नाराजी व्यक्त केली की हे जे काही तिरकूट होतं त्यांना ज्यांना उद्देशून बोलायचं होतं की ह्या तिरकुटांनी कामं केले नाही. पुण्याच्या विकास कामांच्या अनुषंगाने ते बोलले की जो काही केंद्राकडून राज्याकडून निधी दिला तर यांनी तो केला नाही असा त्यांचा रोख होता. त्यांनी कुठेही अजूनही मला वाटतं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे इथल्या कुठल्याही नेत्यावर थेट टीका केलेली नाही. ज्यावेळेस आपण पत्रकार म्हणून विचारलं की मुरलीधर मोहोळांनी तुमच्यावर टीका केली तर त्यांनी फक्त सांगितलं जय जिनेंद्र. आणि काही ठिकाणी मला वाटतं पिंपरी चिंचवडमध्ये उत्तर दिलं होतं की गुन्हेगारांना पळून जाण्यास कुणी मदत केली. पण मला वाटतं तो पिंपरी चिंचवडच्या कॉन्टेंटमध्ये तो फार विषय मोठा झालाय की तिथं भाजपमध्ये थेट टीका केल्यामुळे तो विषय राज्यभर चर्चेत आला. मोहोळ जरा पुण्याच्या राजकारणामध्ये मोहोळ जरा थोडेसे म्हणजे भाजपच्या एकूण वर्तुळामध्ये पण मोहोळांची चर्चा यासाठी आहे की असं म्हणतात की काही नेत्यांची मुलं किंवा नातेवाईक यांची तिकीटं कापायची होती. आता ही तर भाजपची रणनीती आहे, पण भाजपने आता किती ठिकाणी घरामध्ये तिकीट दिली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इव्हन पुण्यात बाहेरून आलेल्यांना पण दिली. पण असं म्हणतात की माधुरी मिसाळांचा मुलगा आहे करण मिसाळ, त्याचं तिकीट कापायचं होतं किंवा कॅम्पमध्ये कांबळे त्यांच्या मुलीचं तिकीट कापायचं होतं. तर अशी काही राजकारणी होते. मला वाटते भीमराव अण्णांचा पुतण्या होता. तर ह्या सगळ्यांची तिकीटं कापायची होती आणि कुठेतरी भविष्यामध्ये कॉम्पिटिशनच नको आपल्याला पुण्यामध्ये. बरं, याच्यातून आणखीन एक गोष्ट बोलली होती की आपल्या स्वतःच्या मतदारसंघातील पण काही लोक आपले कॉम्पिटिटर बनू शकतात, तर त्यांचे पण पत्ते ह्याच्यामुळे आपसूक कट झाले. तर याच्यात कितपत तथ्य आहे? नाही, मला वाटतं याचं तथ्य म्हणावं असं नाहीये की मुरलीधर मोहोळांनी हा निर्णय घेतला. पण हे तर खरं आहे की लोक आपल्या विरोधकांचे, पक्षातल्या विरोधकांचे पण पंकज छाटतात. हे तर सत्य आहे ना, हे पॉलिटिक्स 100% सत्य. मी आधी ह्या प्रश्नाचं उत्तर देतो की आपण जे की मुरलीधर मोहोळांनी हा काय निर्णय घडून आणला की राजकीय नेते मंडळींच्या मुलांना द्यायचे नाही आणि त्यांची प्रतिस्पर्धी कट केली, याच्यात कुठलंही तथ्य नाही असं माझी माहिती सांगते. तुम्हाला तरी वाटतं? हा, कारण हा निर्णय फार वरिष्ठ पातळीवर झाला. याचं कारण असं आहे की त्याला वेगवेगळी कारणं सांगितली जातात. ते की प्रजासत्ताक दिनी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं होतं तेव्हा त्यांनी हे सांगितलं होतं की पुढच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मला 1 लाख तरुण वर्ग, युवा वर्ग असे पाहिजेत की ज्यांच्या घरी कुठलीही राजकीय बॅकग्राऊंड नाहीये किंवा राजकीय वारसा नाही, त्यांना मला राजकारणात आणायचे. पण तो विषय फारसा काय पुढे चर्चेत गेला नव्हता. म्हणजे त्याच्यावर खरं काय काम झालं नव्हतं, भाजपच्या पातळीवर झालं नव्हतं किंवा कुठल्याच पातळीवर झालं नव्हतं. पण आपल्या महापालिका निवडणुकीच्या आधी राज्यात ज्या काही नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याच्यात आपण एक लक्षात घ्या, त्याच्यात भाजपच्या अनेक नेत्यांच्या कुटुंबातील म्हणजे कुठल्या नेत्याची बायको असेल, कोण मुलगा असेल, जावई असेल, यांना उमेदवारी दिली गेली आणि त्याचे अनेक फटके त्यांना त्या निवडणुकीत बसले. आणि हा काय जो गोंधळ झाला
त्याच्या गोंधळाचे पडसाद फार दिल्लीपर्यंत गेले होते. जी जे सांगितलं जातं म्हणजे राजकीय वर्तुळातलं आपण जे म्हणतो आपल्या सूत्रांनी सांगितलं त्याचे पडसाद फार उमटले गेले होते. आणि परत महापालिका निवडणुकीतच ते सुरू झालं होतं की ह्या नेत्याचा मुलगा इच्छुक, म्हणजे अगदी फार आपण कोल्हापूरचे खासदार महाडिक त्यांचा मुलगा कृष्णराज महाडिक पण निवडणूक लढवणार अशा बातम्या, तो फार निवडणूक अर्ज भरायला. पुण्यातही मिसाळांचा मुलगा होता, सुनील कांबळेंची मुलगी होती, भीमराव अण्णा तापकीर यांचा पुतण्या होता, अशा अनेक कुटुंबातली लोक होती, म्हणजे खासदार मुरलीधर अण्णांचा मावस भाऊ त्याच्यातही होता. पण हा जो काय सगळा गोंधळ झाला नगरपालिकांच्या निवडणुकीत तो रोखण्यासाठी दिल्लीतून हे सगळे चक्र फिरली आणि हा आदेश निघाला. मग हा आदेश काय फक्त पुण्यापुरता नाही निघाला, हा सगळ्याच राज्याला निघाला. त्याच्यामुळे कृष्णराज महाडिकांचं जे तिकीट कट झालं त्याच्यातून झालं. आता कृष्णराज महाडिक काय पुण्याच्या खासदारांचे काय प्रतिस्पर्धी आहेत का? मग त्यांचं ह्या निकषात तिकीट कट झालं ना. त्याच्यामुळे मला वाटतं तो ब्लेम मुरलीधर अण्णा मोहळांवर नाही. पण मग भाजपचा हा जर फतवा किंवा भाजपचा हा काही चांगला निर्णय म्हणता येईल जसं नातेवाईकांना तिकीट न वाटणं, कारण हे तर प्रमाण फार खरं वाढायला नक्की लागलं होतं. निश्चितपणे भाजपचा हा जो डिसिजन दिल्लीतून आला तुम्ही म्हणताय, हा डिसिजन जर पुण्यात माधुरी मिसळांच्या मुलासाठी होता किंवा सुनील कांबळेंच्या मुलीसाठी होता किंवा भीमराव अण्णांच्या पुतण्यासाठी होता, तर हाच निर्णय खराडीमध्ये पठारेंना नव्हता किंवा मुंबईमध्ये नार्वेकरांना नव्हता. ही काय गंमत आहे मग? ही यांची पण हे यांनी घरात ती, कारण एक दोन जाऊ द्या, हे तर एक म्हणजे माधुरी मिसळ त्यांच्या मुलासाठी मागत होत्या किंवा म्हणजे हे एक मागत होते. पठारेंच्या घरात 3-3 तिकीटं दिली गेली, नार्वेकरांच्या घरात 3-3 तिकीटं दिली गेली, तर ही का मग हे इथं नाही का ते नियम लागू होत? याचं उत्तर आपल्याला भाजपच्या नेत्यालाच विचारावं लागेल. की बरोबर आहे ना, तुम्ही हा निकष तिकडे लावताय. कदाचित ते कदाचित ते असं म्हणतील की त्यांचा मुलगा कुठं भाजपचा आमदार आहे, त्यांचा मुलगा तर राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटाचा आमदार आहे ना. म्हणजे ते निकष असा आहे ना. बाहेरून आणताना त्यांनी कमिटमेंट घेतली का मला 3 तिकीट पाहिजे तर मी येतो निश्चितपणे तुमच्याकडे. त्याच बेसवर त्यांचे हे झाले होते. खराडी भागात त्यांना जे काय भाजपला जे हे वाढवायचं होतं, म्हणजे लोहगाव असेल, वाघोली असेल, खराडे असेल, तो कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस माइंडेड बेल्ट मानला जातो आणि तिथं भाजपला आतापर्यंत फारसं यश मिळालं नव्हतं. ती रणनीती डोक्यात ठेवून त्यांनी सुरेंद्र पठारेंचा प्रवेश केला आणि त्याच्यातूनच ती तिकीटं बसली. त्या तिकिटाचा माझ्या माहितीप्रमाणे जो शेवटपर्यंत गोंधळ चालू होता की त्या कुटुंबात 3 तिकीटं द्यायची, कुठल्या प्रभागातून द्यायची, आणि शेवटी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी फार घडामोडी घडतात. हा म्हणजे एक कोण घरातला वाईफला द्यायची नसतं, कोण म्हणजे असे ह्या समीकरणांमध्ये एका ठिकाणून त्यांची वाईफ बसली, एका ठिकाणून स्वतः सुरेंद्र पठारे बसला आणि अजून एक त्यांच्या भाचा आहे संतोष बर्णे, त्यांची बायको बसली. पण याला का एका घरात तिकीटं दिली, तर हे खरं त्याचं उत्तर आपलं भाजपच्या नेत्यांना मुलांना पण विचारावं लागेल. तुम्ही माधुरी मिसळांचं मुलाचं कापू शकता. खरं म्हणजे नाही ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो की खरा कार्यकर्ता कोण होता, तर मोहळांचा जो मावस भाऊ आहे त्याचं नाव मला आता आठवना, निलेश कोंडाळ, तो 30 वर्ष पार्टीचा कार्यकर्ता. बरं तो काय यांचा लांबचा मावस भाऊ. आता मला माहित नाही याच्यात किती सत्य किंवा गंमत आहे. असं म्हणतात की उद्या कॉम्पिटिशन नको म्हणून स्वतः नाही असं होत नाही. म्हणजे आपल्या राजकारणात त्याच्यावर तिथं दुष्यंत मोळ पण होते, गॉसिपिंग होतं, पण अशा पद्धतीने नाही की हा काय त्यांचा लोकसभेचा किंवा याचा काय स्पर्धा होऊ शकत नाही. निलेश कोंडाळकरला तुम्ही भेटलेत का कधी? हा मग एकदम सर्वसामान्य कार्यकर्ता आहे निलेश कोंडाळकर, पडद्यामागचा कार्यकर्ता. आता त्याला पडद्यावर यायची वेळ आली होती, पण त्या माणसाला खरंच संधी मिळाली पाहिजे होती. असे ठीक आहे, तुम्ही काय राजकारणाच्या कुटुंबात ते तर मला तर असं कळलं की ते काय थेट मावस भाऊ नाही, दुरून कुठून दुरून आता शेवटी निकष लागला. आणि माझ्या माहितीप्रमाणे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी फार वरिष्ठ पातळीपर्यंत प्रयत्न केले होते, पण शेवटी भाजप आपण त्यांना म्हणजे स्वतः मोहळांनी पण प्रयत्न केले होते. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते फार जे.पी. नड्डांशी पण बोलले होते. पण त्यांचे जे कोण BL संतोष आहेत, त्यांचं पद मला आठवत नाही, त्यांनी जो काय निर्णय घेतला होता ते म्हणले आता अभी नाही होगा उधर, मतलब त्यांना नंतर कुठेही संधी दिली जाईल. म्हणजे मला ना आता मला याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की बघा कसं आहे, एकतर आता अजित पवारांनी जेव्हा भाजपवर आरोप केले त्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे इथे येतात आणि ते सांगतात की आमच्यामध्ये असं ठरलं होतं की आपण एकमेकांवर अशी टीका करायची नाही, असं ठरलं होतं. आणि तुम्ही युती धर्माचं पालन करत नाही, तर अजितदादांना त्यांनी युती धर्माचं पालन करण्याची काय दिली, आठवण करून दिली. मग मला सांगा की हे जे काही भाजपचे नेते ते अजित पवारांना युती धर्माची पालन करण्याची एकीकडे आठवण करून देतात आणि दुसरीकडे ह्याच राष्ट्रवादीचे प्रचंड उमेदवारांनी पुण्यामध्ये फोडले, त्यावेळेस हा युती धर्म कुठं गेला होता? विचारलं पाहिजे हे कुठं, म्हणजे मला त्या कॉन्टेक्स्टमध्ये पण तुम्हाला विचारायचं. अगदी बरोबर आहे की महायुतीत जेव्हा ठाण्यातले काही प्रवेश शिवसेनेतले भाजपने घेतली, मला वाटतं त्याचे फार पडसाद उमटले होते दिल्लीपर्यंत. म्हणजे मला वाटतं त्या पक्ष प्रवेशानंतर
झालेल्या कॅबिनेटला शिवसेनेचा एकही मंत्री गेला नव्हता ते नाराजी व्यक्त करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मला वाटतं दिल्लीपर्यंत अमित भाई शहा यांच्यापर्यंत ते प्रकरण गेलं. मग तिथं की आपण मित्र पक्षातला फोडायचं नाही ते झालं. त्याच्यानंतर मला वाटतं शिवसेनेचे एकही पदाधिकारी भाजपमध्ये गेल्याचं काही आपल्या समोर आले नाही. पण हे होताना पुण्यात मात्र वेगळं चित्र होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक दिग्गज इच्छुक माजी नगरसेवक, माझं तर असं ऑब्झर्वेशन आहे की इथले जे काही राष्ट्रवादी दिग्गज होते सगळे धुवून नेले. अगदी बरोबर. म्हणजे जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे स्ट्रॉंग बेल्ट होते वारजे असेल, खराडे असेल किंवा इतर काही भागात असेल, हे जे जिथं भाजप निवडून येत नाही ते पळवायचं काम भाजपच्या नेत्यांनी केलं. आणि मग आता तुम्ही महायुतीचा धर्म, बरं आता आपण मगाशी चर्चा केली, सुरुवात कुणी केली होती? मोहळांनी सुरुवात केली होती. आता शेवटी एका बाजूने एक बाण आरोपांचा सुटल्यानंतर दुसऱ्या बाजूने तर काही शांतता होईल का? युद्ध आहे, युद्धात दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होणार, तसं काहीतरी झालेलं दिसतंय. बरं, आणखीन एक की मला जी काही आकडेवारी मिळाली आहे ती भाजपने जेव्हा उमेदवारी अर्ज वाटायला सुरुवात केली तर साधारणपणे 3000च्या आसपास उमेदवारी अर्ज नेले असं म्हणतात. 2400च्या आसपास, 2300-2400च्या आसपास भाजपनं मुलाखती घेतल्या होत्या. प्रत्यक्षात तिकीट किती जणांना दिले? 165 जणांना तिकीट दिले. तर मला सांगा, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर इच्छुक असतील तर नाराजांची संख्या पण किती मोठी आहे? 100%. म्हणजे 1000च्या आसपास. 100%. मग ठीक आहे, आपण 2000 2,500 लोकांनी मुलाखती दिल्या, त्याच्यातले वरचे 2200 लोक फारच आले होते टाइमपास. चला फुकटच अर्ज भाजपने मागवलेत, आपल्याला काय फी भरायची नाही, आपलं इच्छा व्यक्त करू, म्हणजे भविष्यात आपल्याला म्हणता येईल कुठंतरी आमचंही काही बघा, आम्ही पण इच्छुक होतो, आम्हाला तिकीट मिळालं. पण 1000 तर उमेदवार तेवढ्या क्षमतेचे असतील, 1000 नाही पण 500 तर असतील. म्हणजे एका जागेसाठी किती पट उमेदवार होते? नाही. आणि मग मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर सपोज 1000 किंवा 500 पकडा, एवढी मोठी जर नाराजांची संख्या असेल तर ही नाराजांची जी संख्या आहे ती भाजपला भवणार नाही का या निवडणुकीमध्ये? आत्ता बघा ना, मग आपण मी तेच सांगतो की भाजपची गाडी 120च्या स्पीडनी पळत होती. कधी निवडणूक झाली तर 120च्या स्पीडनी, म्हणजे काय? 120 प्लस जागा. 120 प्लस जागा. आता तीच स्पीड आहे, मला वाटतं 80-90च्या याच्यावर आले. हे जे सगळं वातावरण जे बदललंय तर ही नाराजीच कारणीभूत ठरली भाजपला. आणि हे जे इच्छुक म्हणजे होते, भाजप बॅकफुटवर येण्याचं कारण ही इच्छुकांची प्रचंड संख्या. याच्यात मला ते क्रम सांगा फक्त की अजित पवारांनी केलेले आरोप जास्त परिणामकारक ठरले आहेत का नाराजी जास्त परिणामकारक ठरली? दोन्ही गोष्टी आहेत अजित पवारांच्या बाजूने झुकल्या. एक तर नाराजी. नाही पण सगळ्यात जास्त वेटेज कशाला द्याल तुम्ही, नाराजीला का अजित पवारांच्या आरोपाला? अजित पवारांच्या आरोपाला. अच्छा, अजित पवारांचे आरोप एवढे मोठे आहेत की ते वातावरण बदललं ना. भाजपला कोणीतरी अंगावर घेणार कोण होतं? आता भाजपवर कोण बोलतंय? कुठल्या नेत्यात धम्मक आहे? तसे तर कुणी, म्हणजे मला वाटतं की अजित पवार सोडले मला वाटतं राष्ट्रवादीचं पण कोणी बोलत नाही. नागपूरचं हिवाळी अधिवेशन बघितलं, सगळं मॅनेज वाटत होतं का नाही? कोण विरोधी पक्षातलं बोलत होतं? मला वाटतं सुधीर मुनगंटीवारच विरोधी पक्ष नेते वाटत होते. त्यांचेच नेते होते का नाही? विरोधी पक्षात सुद्धा असा नेता उरलेला नाही की आता भाजपला. आताही जर पुण्यात बघायचं झालं तर अजित पवार सोडले तर पुण्यात कोण राष्ट्रवादीचं, म्हणजे बालवडकर सोडले तर चेहराच नाही ना. कोण बोलते? कोण नाही चेहरा. म्हणजे अजित पवारांच्या मागे उभा राहणारा सुद्धा चेहरा नाही की आपल्या नेत्यावर, आपल्या दादांवर आरोप झाला अशी जर भावना राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असेल तर कोण उभं राहिलं? काल आलेले बालवडकरांनी मोहळांना उत्तर द्यायचं. म्हणजे मला वाटतं अजित पवार नंतर बालवडकर आहेत राष्ट्रवादीमध्ये की जे भाजपला टक्कर देतात, ते पण भाजपचे. फार पुढे जायचे एवढे लोक देतील. म्हणजे त्यांनी आरोप निश्चितपणे बालवडकर सारखा एक चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला, अजित पवारांना मिळाला की तो या सगळ्यांना अंगावर घेऊ शकतो. आता बालवडकरांचा विषय निघलाय तर आम्ही याच्या आधी पण मी प्रश्न विचारला की बालवडकरांच्या रूपानं भाजपनं दुसरा सुनील शेळके तयार केलाय का? याच्यावर तुमचं काय मत आहे? मला वाटतं त्याशी बालवडकरांचं तिकीट कट झाल्यानंतर ते जिजाईल आले होते अजित पवारांकडे. त्यांचा लगेच पक्षप्रवेश झाला, त्यांना गळ्यात उपरणं घातलं, एबी फॉर्म दिला आणि ते बाहेर आले, बाईट दिले. फार आक्रमक होते ते. स्वतः जाताना गाडीत बसल्यावर फार आक्रमक की मला नेता घडवलं ते भाजपने घडवलं, माझी सुरुवात झाली आहे. आणि आता ज्या पद्धतीने ते आक्रमक आहेत, नेता घडवलं ते अजितदादांनी घडवलं असं म्हणायचे. म्हणजे भाजपने मला नेता घडवले नेता म्हणून. अच्छा, अन्याय करून माझं तिकीट कट करून मला मोठं करण्याचं काम केलंय. माझं तेच म्हणणं आहे की बालवडकरांना तिकीट दिलं असतं तर बालवडकर फार तर नगरसेवक झाले असते. आता राज्यात चर्चा झाली त्यांची. 100% चर्चा. उद्या ते आमदारकीचे कॅन्डिडेट होतील निश्चितपणे. असं झालं ते भाजपसाठीच परत त्यांच्यात क्षमता आहे, भाजपला अंगावर घेण्याची क्षमता बालवडकरांमध्ये. ज्या पद्धतीने त्यांनी मोहळांना अंगावर घेतलं, मला वाटतं मानलं पाहिजे. राष्ट्रवादी काही एवढे अजित पवारांनी अनेक महापौर घडवले, स्थायी समितीचे अध्यक्ष घडवलं, अनेकांना शहराध्यक्षपद दिलं, त्याच्यातले किती जण बोलले सांगा बरं?
नाही ना तसं मी ते का नाही कोण बोलले? दिसत नाही. हा तेच सांगतो ना, कोणतरी लागतं ना तुमची पाठराखण. देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्यानंतर अख्खी एक फौज उभी राहते त्यांनी हे केलेली, बरोबर. राहते का नाही? आपण बघतो का नाही? हम्म. अजित पवारांवर टीका केल्यानंतर त्यांचे दोन एक प्रवक्ते सोडले तर कोण उभं राहतं? बरं, पुणे शहरात असा कोण चेहरा आहे की अजित पवारांच्या मागे खमक्या पद्धतीने उभा राहतो? बालवडकरांमध्ये ती धमक आहे म्हणतात. मला वाटतंय फ्युचर आहे त्यांना अच्छा फ्युचर आहे. निश्चितपणे. हा कारण आणि त्यांनी अंगावर घेण्याचं धाडस दाखवले. आज त्यांची निवडणूक होती, कुठंतरी माझी पहिली निवडणूक, माणूस काय म्हणतो, पहिला मी जिंकून येऊ दे, माझी अडचण आहे, मला आज खिंडीत पकडले. त्यांनी आक्रमक पद्धतीने गेले ना सामोरे ते. बालवडकरांचा अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? याचं उत्तर 50-50 आहे. मग कसं म्हणजे 50-50 का? नाही, मला वाटतं ज्या पद्धतीने त्यांना तिकीट कट केलं ना, ती प्रक्रिया चुकीची होती. त्यांना शेवटपर्यंत हे ठेवलं. झुलवत ठेवलं. तसं तर तिकीट- खूप जण लोकांना भाजपने झुलवत 42 ठेवलं. लोकांची तिकीट कट केली आहे, म्हणजे अनेकांची कट केली. एका इच्छुकांचा मला फोन आला होता की मला अटॅक यायचाच बाकी राहिला होता, शेवटपर्यंत झुंजवलं. काय होतं म्हणजे एक महिला माझी नगरसेविका आहे, म्हटली मला पांडुरंगा अटॅक आला असता, या पद्धतीने मला ट्रीटमेंट मिळाली. अजूनही ते कालही त्या म्हणजे महिला ह्या 42 जे नगरसेवक आहेत त्यांची तिकीट कापली, हो ते सगळ्यांना सेम ट्रीटमेंट दिली बालवडकरांसारखी. जवळपास मला वाटतं 70% लोकांना तशीच ट्रीटमेंट मिळाली. मग त्यातून एकच बालवडकर राहिले उभे फक्त. हा, बालवडकर उभे राहिले. बाकी बाकी अनेकांनी तलवार मॅन केली, काही आता प्रचाराचा पक्षाचा झेंडा घेऊन कामाला पण लागले इच्छुकांबरोबर. खरं मनापासून काम करतात काही लोक. आता ते त्यांना त्यांच्या निकालात कळेल ना. म्हणजे खरं काम दाखवतात का काम करतात कळेल. काम दाखवतात का काम करतात. हा म्हणजे नाही का, आता एक पद्धत आहे काम करण्याची. मला वाटतं की खूप राजकीय एकदम पॉलिटिकल याच्यावर झालं. मला वाटतं जरा थोडंसं ना नागरी प्रश्नांवर येऊयात. कारण पुण्याचं पुण्याचं जे परीघ विस्तारतंय आणि एकूण इथल्या ज्या काही मूलभूत सोयीसुविधा आहेत त्यांची जी कमी भासते, त्याच्यामुळं पुणे फार एकदम म्हणजे ज्या प्रमाणामध्ये शहर विकसित व्हायला होतं त्या प्रमाणात होताना दिसत नाही. तर याला कोण कारणीभूत आहे? खरं सांगू, आम्ही जवळपास 20 वर्ष महापालिका कव्हर करतोय. याला सगळ्यात जबाबदारी हो. पुण्याबद्दल आपुलकी प्रेम सगळ्यांना असेल, पण पुण्याबद्दल काहीतरी करायचंय ना, ही भावनाच कुणाबरोबर दिसली नाही मला. पुण्यातच नाही दिसली. मी काँग्रेसची सत्ता बघितली, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालावधीत होतो, मी भाजपचा पूर्ण कार्यकाळ बघितला, पण शहर म्हणून जे काही व्हिजन आहे ना, ते कुठल्याच नेत्याला दिसलं नाही महापालिकेत. म्हणजे ज्यांनी महापालिकेचं नेतृत्व केलं, या शहरासाठी ज्या गोष्टी त्यावेळी करायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही. म्हणजे शहराचा विकास कशा होतो माहिती आहे का? विकास आराखड्यावर. पुणे महापालिकेचा विकास आराखडा तयार झाल्यानंतर तो जर मंजूर व्हायलाच तुमचे 10 15 कालावधी लागत असेल, 15 वर्षांचा. यात कल्प्रिट कोण आहे याच्यामध्ये? हे सगळेच आहेत ना. मी सांगितलं ना, हे प्रेमच नाही ना या शहराबद्दल. म्हणजे कुणालाच नाही. अजितदादा सुद्धा इथले कारभारी होते, तुम्ही सत्तेमध्ये होते, काँग्रेस राष्ट्रवादी तुमची सत्ता होती, तेव्हा सुद्धा विकास आराखडा या शहराचा मंजूर होत नाही. PMRD, पुणे विकास महानगर प्राधिकरण, आज पुणे कुठं वाढलंय? सगळ्या चौबाजूंनी वाढले. आज चौबाजूंनी डेव्हलपमेंट झाल्या नाही, मेट्रो झाल्या नाही, आणि तिथले कुठलेही नियम नाही आले. सगळ्या तुम्ही बाजूनी जा, अनधिकृत बांधकामाची प्रचंड वेगाने वाढलेत ना. तिथं तुम्हाला उद्या एखाद्या ठिकाणी आग लागली तर तुमची फायर ब्रिगेडची गाडीच पण जाऊ शकत नाही, असं पद्धतीचा विकास झालेला आहे. याला जबाबदार सगळेच नेते आहेत. म्हणजे एकट्या भाजपला नाही नाही, भाजप आता आलेत 5 वर्ष. 2017 साली आले. तुमचा PMRDचा अध्यक्ष कोण करायचा? मुख्यमंत्री करायचा का पुण्याचा पालकमंत्री PMRDचा अध्यक्ष व्हायचा? याच्याहून ती PMRDची स्थापना रखडली होती. म्हणजे पृथ्वीराज बाबांनी जे काय थांबून ठेवलं होतं, मग या गोष्टीचं कौतुक क्रेडिट भाजपला दिलं पाहिजे उलट आपण, की त्यांनी आलेल्या पुण्याच्या PMRDची स्थापना केली. किमान आता जे पुणे वाढतंय सराउंडिंग मध्ये, त्याचं तरी व्यवस्थित नियोजनबद्ध विकास होईल. आणि पुण्यातला सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता म्हणायचं झालं तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे ट्रॅफिकचा. प्रचंड. पुण्याचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो, भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. 1 किलोमीटरसाठी पुण्यामध्ये 32 ते 33 मिनिटं लागतात. आणि हे मी नाही म्हणत आहे, हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण कात्रजच्या सभेमध्ये त्या दिवशी कबूल केलं. नाही का, संस्थेने केलंय ना, टॉमकाटा एक संस्था आहे, मुख्य टॉम नावाची संस्था आहे. तर आता विषय असा आहे की मुख्यमंत्री स्वतः इथे येऊन म्हणतात की पुण्याचं ट्रॅफिक कासवाच्या गतीने चालतं. आता मला सांगा, ह्याच भाजपच्या हातात 2017 पासून सत्ता आहे, नंतर प्रशासकीय राजवट होती, एकूण तर राज्य सरकारच्या हातात सत्ता असल्यासारखं होतं. मग याला भाजप जबाबदार आहे असं म्हणता नाही येणार? मी काय म्हटलं, मी सगळे जबाबदार म्हटलं. काँग्रेस राष्ट्रवादी पण आता सांगतो ना मी, पुणे सुधारण्याची भाषा भाजप करतंय. आता फडणवीसांनी तर किती आकडे दिले की 44,000 कोटी रुपयांचा प्लॅन पुण्यासाठी तयार म्हटले, तो वेगळा. आता पाताळ
जॉबचा आणखीन वेगळा काहीतरी 16,000 कोटी रुपये काय किती सांगितले, म्हणजे आकडे तर असे आहेत की निवडणूक आले की आकडे मोठे आकडे येतात. 44,000 कोटीचा प्लॅन निवडणूक आले की 1000 कोटी 17 पासून पुणे तुमच्या ताब्यात आहे, कुणी थांबवलं होतं म्हणजे ठीक आहे. मला हेच म्हणायचं की काँग्रेस राष्ट्रवादीने काय केलं नाही म्हणून पुणेकरांनी तुमच्या हातात एक हाती सत्ता 17 दिली दिली. होती, ज्या भाजपचे पुणे महापालिकेत 26-27 नगरसेवक होते त्यांचे डायरेक्ट 100 नगरसेवक निवडून आले. एक हाती सत्ता होती. एक हाती सत्ता दिली. तुमचे 8 आमदार त्या कालावधीत पुण्यात होते. खासदार तुमचा होता, केंद्रात तुमची सत्ता होती, राज्यात तुमची सत्ता होती, सर्व अंकश तुमच्या हातात होते. पुणे जे 8-10 वर्ष हा फार महत्वाचा गोल्डन कालावधी होता की याच्यात सुद्धा तुम्हाला पुणे व्यवस्थित म्हणजे मला आठवतं की महापालिका निवडणुका आधी डिसेंबर 2016ला पुणे मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन झालं. 32 किलोमीटरचा पहिला टप्पा होता. ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती ती मेट्रो 2009चा तो प्रोजेक्ट मला आठवतं की मी पुणे महापालिकेत 2009ला ई श्रीधरन जे आपले मेट्रोचे जनक मानलं जातं त्यांनी सादरीकरण केलं होतं. 9 पासून 16 पर्यंत ती मेट्रो भुयारी करायची का वरून करायची का कुठल्या रूटनी न्यायची, नदीकाठनी न्यायची का जंगली महाराज रोडनी न्यायची, याच्यात यांनी 7-8 वर्ष घालवली काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालावधीत. ठीक आहे. इलेक्शनच्या तोंडावर केंद्रात सरकार आल्यानंतर, मोदी सरकार आल्यानंतर राज्यात झाली, मंजुरी झाली. 2017ला पुणे महापालिकेत भाजपचं सत्ता आली. त्याच्यानंतर किती किलोमीटरच्या मेट्रोचं काम पूर्ण झालं, म्हणजे तो ऑनगोईंग प्रोजेक्ट होता, तो झाला, क्लिअर झाला पण नव्याने किती किलोमीटरच्या मेट्रोची कामं चालू झाली. ते तर सांगतात की आम्ही एवढी मेट्रो मोठ्या प्रमाणात वाढवली, मंजुरी दिल्या वगैरे. आता मेट्रो सगळं क्रेडिट भाजपच घेत आहे, पण म्हणजे ते मी सांगितलं ना आता, वस्तुस्थिती सांगितली ना कोणाचं क्रेडिट आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने डिले केली, केंद्रात मोदी सरकारनंतर झालं. महापालिकेत तुम्हाला सत्ता मिळाल्यानंतर किती 14ला किलोमीटर, सत्तेत आल्यानंतर ना त्याचा मार्ग मोकळा झाला, पण त्यानंतर किती वाढली हे याच्यावर. नव्याने किती किलोमीटर, 2 रूट 32 किलोमीटर मेट्रो झाली म्हणजे पुण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे का? आणि फक्त मेट्रो झाली म्हणून सुटणार आहे का? मुळात खरं तर महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता असती त्यांनी हे सांगितलं पाहिजे की तुमच्या विकास आराखड्यात एवढे किलोमीटरचे रस्ते आरक्षित आहे, त्याच्यातल्या किती किलोमीटरचे रस्ते आम्ही नव्याने डेव्हलप केले, की ते मिसिंग लिंक पूर्ण केल्या. असं आहे की आपल्या अर्धा किलोमीटरसाठी आपल्याला काही ठिकाणी 10-10 किलोमीटरवरून वळून जावं लागतं. एक बघा, बाणेर बालेवाडी निवडणुकीत फार चर्चेत आली बालवडकरांपुढं, पण पिंपरी चिंचवड आणि पुण्याला जोडणारा एक पूल बालेवाडीत बांधलाय. 4 वर्ष झाले त्या पुलाचं काम होऊन. अर्धवट एका बाजूला हे नाही, म्हणजे जमीन अधिग्रहण केलेलं आपल्याला जर तिकडे जायचं असेल पलीकडं वाकडमध्ये, तर आपल्याला हायवेनी जाऊन यावं लागते. आता यासाठी तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे सत्ता अजून काय वेगळी सत्ता पाहिजे का? वेगळी तिथं पण सत्ता होती. मग तेच सांगतो ना, ह्या मुळात बेसिक प्रश्नांवर काम होत नाहीये. फक्त मोठे प्रकल्प आणायचे आणि त्याच्यात हे करायचं. मूळ प्रश्न जे आहेत पुणेकरांचे वाहतूक कोंडीचं, तुम्हाला रस्त्यावरच्या अतिक्रमण निघत नाहीये. तुमच्या स्थानिक नगरसेवकाचे कोणाचे तरी इंटरेस्ट असतात म्हणून निघत नाही. अतिक्रमणाचा तो वेगळाच मुद्दा आहे. गंभीर प्रश्न आहे ना. पुण्याच्या वाहतूक कोंडीला ह्याच गोष्टी कारणीभूत आहेत ना. किमान अतिक्रमण काढली तरी मोठा प्रश्न बॉटलनेक काढले तरी अगदी बरोबर आहे. मिसिंग लिंक, बॉटलनेक, अतिक्रमण. आता पुण्यात फडणवीसांनी दिलेली आकडेवारी आहे की पुण्यात रस्ते 9% आहेत. बाकीच्या शहरांचा विचार केला तर 18 ते 22% रस्ते बाकीच्या शहरांमध्ये असतात. दुसरी गोष्ट, फडणवीसांनीच सांगितलं की पुण्यात 32 रस्ते ज्याच्यावर पुण्याचं 80% ट्रॅफिक चालतं. फडणवीसांनी आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की इथले जे रस्ते आहेत ते पूर्व पश्चिम रस्ते आहेत, उत्तर दक्षिण रस्ते इथं नाही आहेत. आता 10 वर्षाचा काळ आहे म्हणजे भाजपनं मी अगदी याने सांगतो की भाजपनं याच्या आधी पण सांगितलं की आम्ही मुळामुठेतनं आम्ही जलवाहतूक चालू मुळामुठेतनं जलवाहतूक चालवायचं राहू द्या, इथल्या रस्त्यांवरून तरी ट्रॅफिक. मुळामुठेच्या कडेने जाता येत नाही अजून, तुम्हाला जलवाहतूक जाते, तुम्हाला नाक धरून जावं लागतंय. जायका प्रकल्प कधी मंजूर झालाय? जायकाची काय वस्तुस्थिती आहे? अजून जायका प्रकल्प कामच चालू आहे. होईल का ह्या सगळ्या? होईल तोपर्यंत पुणे एवढं वाटतं की आता जी क्षमता आपण निर्माण केली जाते काय 1000 MLD ची, परत 1500 MLD तुमच्याकडे आता प्रस्तावित करायला पाहिजे. म्हणजे पाणी आहे तसंच राहणार आहे. आज तुम्ही नदीकाठ सुधारणा करता, एवढा हजारो कोटी रुपये, 4000 कोटींचा प्रकल्प आहे की नदीच्या काठी बसण्यासाठी सुंदर आपण साबरमतीच्या धर्तीवर प्रोजेक्ट करतोय. नदीच्या काठी बसू शकतो का आपण जर नदीत अशा तुमच्या ड्रेनेजचं पाणी येत असेल तर? मुळात काय होतं, ज्या मूळ प्रश्नावर काम करणं अपेक्षित आहे ते होतच नाही आपल्याकडं. आपल्या सगळ्याच राजकारणाचा प्रॉब्लेम. आपण ना भाजपला दोष देऊ शकत ना काँग्रेसला, सगळेच त्याच्यात दोषी आहेत. पाण्याचा पण प्रश्न महत्वाचा आहे. फडणवीसांचं म्हणणं आहे की आम्ही 24 तास पाणी दिलं. खरंच ही वस्तुस्थिती आहे. पुण्याच्या घरांना फक्त 10-15% बालेवाडीचा प्रश्न आत्ता सुटतोय. अजूनही तिथं टँकरसाठी तुम्ही खर्डीला जा, एखाद्या सोसायटीत आपली टीम पाठवा आणि तुमच्या सोसायटीच्या टँकरचं बिल विचारा. काही लाखोंमध्ये बिल येते. 25-25 लाख रुपये एक सोसायटी बिल भरते. पण मग हे हटकून तसंच ठेवलेलं आहे का? कारण मला वाटतं की राष्ट्रवादीने हा मुद्दा टँकर माफियांचा उचललाय प्रचारामध्ये की टँकर माफिया म्हणून.
पाण्याचा हा एक बिझनेस आहे आणि त्या पाण्याच्या या बिझनेसमुळं हे सगळं होतंय का? निश्चितपणे उपनगरात अनेकांचं राजकारण टँकरवर अवलंबून आहे. हम्म, हम्म, म्हणजे सगळ्या भागाने हम्म. तिथल्या स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी होते, नगरसेवक होते किंवा राजकीय जे पक्षाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते त्यांचे टँकरचे व्यवसाय आहेत. म्हणजे जे काय महापालिकेचं ते यंत्रणा असते त्याच्यावर सुद्धा त्यांचा ताबा आहे. म्हणजे आता मी एका भागात सांगतो की ज्याच्याकडे महापालिकेचं पाणी पुरवठ्याचं हे त्याचे स्वतःचे टँकर आहे, त्याला वाटेल त्याच भागात तो पाणी पुरवठा करणार. मग तो इच्छुक होता, मग त्याला ज्या भागातून निवडणूक लढवायची त्याच भागात फक्त पाणी. आपल्याकडे सगळी यंत्रणा विस्कळीत आहे. मी फार खेदाने सांगावं वाटतं की मी फार बारकाईने महापालिकेत बघितलं नागरिक प्रश्नांबद्दल हे सह्यादी काय नुसता भ्रष्टाचार आहे. पुण्याची डेव्हलपमेंट आता काय चालू आहे? PMPL आता ह्या सगळ्या प्रक्रियेत आहे ना, एक फार मोठा प्रश्न सगळ्यांकडून दुर्लक्षित होते. पुण्यात आता रिडेव्हलपमेंट प्रचंड प्रमाणात चालू आहे. तुम्ही कोथरूडला जा. मला आता तुम्हाला तेच विचारायचं होतं की दिल्लीच्या वायू प्रदूषणाबद्दल प्रचंड बोललं जातं. पुण्यामध्ये कधी नव्हे ते इतकं वायू प्रदूषण प्रचंड वाढलेलं आहे. धुळीचे इतके कण हवेमध्ये आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसतात. हॉस्पिटलमध्ये रांगा लागल्यात, लोकांचे खोकले जात नाहीत. 15-15, 20-20 दिवस, महिना, 2-2, 3-3 महिने लोक खोकतात. ह्याला सगळ्याला जबाबदार हे प्रदूषण आहे आणि हे सगळं फक्त एका गोष्टीमुळे ते आहे, रिडेव्हलपमेंटमुळं. तर याच्यावर तुम्ही आता ते बोलत होते तर कंटिन्यू करा की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा हे जे प्रदूषण प्रचंड आहे. डोळ्याला तुम्ही संध्याकाळी जाताना आपल्याला दिसतं की सगळे धुळीचे ढग दिसतात. याला कारण काय? पुण्यात प्रोजेक्ट चालू आहे, रस्त्यांची कामं नीट झालेली नाही, अनेक ठिकाणचे रस्ते धुरळा आहे. त्याच्यामुळे ही जी काय परिस्थिती, आता रिडेव्हलपमेंटचा मुद्दा हा तर वेगळाच आहे. काय झालं होतं, आपलं पुणे एक जुनं जे पुणे आहेत, म्हणजे आपलं मॉडेल कॉलनी असेल, कोथरूड असेल, एरंडवना असेल, बऱ्याच भागामध्ये जिथं जे जुनं शहर होतं तिथं आता रिडेव्हलपमेंट चालू झाले. आणि काय झाले, आपली जी काही विकास नियंत्रण नियमावली आहे जी संपूर्ण राज्यासाठी लागू असते, त्या नियमावलीत तुमच्या समजा एका रस्ता आहे समजा 9 मीटरचा, तर तिथे किती बांधकाम करायचं याला एक मर्यादा होती. आता प्रचंड प्रमाणात FSI आणि मेट्रोमुळे मिळाला तो. मेट्रोमुळे नाही, काही ठिकाणी तर असाही दिलेला आहे. म्हणजे मेट्रोच्या रूट नाही, इतर सुद्धा जे काय तुम्हाला पेड FSI मिळतो, पेड TDR मिळतो, याच्यामुळे याची खैरात खैरात वाढली. त्यामुळे जिथे 2 मजल्याची बिल्डिंग होती तिथे डायरेक्ट आता 22 मजल्याची म्हणजे पुण्यात असं दिसतं की चांगल्या बिल्डिंग पाडून लोक बिल्डिंग बांधतात. बिल्डिंग बांधतात. पुण्यातले जागेचे भाव आपल्याला माहिती आहे. त्यामुळे 2 मजल्याच्या जागी जर तुमचा 22 मजल्याचा टॉवर उभा राहिला तर किती फायदा होणार आहे. अख्खी बिल्डर लॉबी, बिल्डर लॉबीसाठी हे शहर वसवलं जाते का आता? आणि त्याचे दुष्परिणाम काय होणार आहे? तुमचा रोड वाढलाय का तेवढा? तुमची पाण्याची लाईन वाढली का? तुमची ड्रेनेजची लाईन वाढली का? याचा कोणीतरी विचार केला पाहिजे ना. तुमच्या झोपडपट्ट्यांचा विकास करायचा आहे. आज 40% लोक झोपडपट्टीत राहतात. SR योजना येऊन 2005 ला झाली. काय SR योजनेतून झाले? कुणाचं लक्ष आहे? फार शोकांतिक आहे की निवडणुका आल्या की सगळे प्रश्न आठवतात. आता मी थोडं शहरात फिरतोय, झोपडपट्टीत प्रचाराची रिक्षा फिरत असती. तुम्हाला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित हे पाहिजे असेल तर अमुक तमुक याला निवडून द्या, आणि खाली समोर बघितलं की वेगळं दृश्य असतं. सगळे घाण असते. म्हणजे किती विषमता आहे आपल्याकडं. तुम्ही आता जवळपास 18-20 वर्ष झालं पुणे महापालिका कव्हर करताय, म्हणजे खूप मोठा काळ झाला तसा, 2 दशकं झाली जवळपास. तर या एवढ्या मोठ्या कालखंडामध्ये तुम्ही हे पुणे बदलताना पाहिले तर काय काय बदल दिसतात तेव्हापासून आतापर्यंत वगैरे? कसं पाहताय सगळ्याकडं? सगळेच बदल झाले, राजकीय बदल झाले. पहिले एवढी राजकीय असं द्वेष नव्हता कधी. म्हणजे राजकीय दोष प्रचंड, म्हणजे विरोधी पक्षातला म्हणजे दुश्मनच आहे आपला, हे मला फार जाणवतं. भाजप सत्तेवर आल्यापासून जास्त प्रकर्षाने त्या कालावधीत जरा जास्त झाले हे. म्हणजे खरं 2014 पूर्वीचा काळ एवढा हे नव्हता, आता ते खूप वाढले. म्हणजे विरोधी पक्षातला म्हणजे दुश्मनच, आणि अगदी फार वाईट पातळीवर एखाद्याला राजकारणातून संपवण्याचं सुद्धा षडयंत्र होतं. म्हणजे ज्या पद्धतीचं, आणि त्याला सोशल मीडिया आहे. आता सोशल मीडिया काय कोण कसं चालवतंय तेच कळत नाहीये. पुणे तर वेगळ्या अँगलनी बदललंय. आता तर आपली IT सिटी झाली. पहिलं सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर, आता IT सिटी. बाहेरचा वर्ग प्रचंड झालाय. पहिलं बघा, पुण्याचा हार्डकोर भागात भाजप होतं, उपनगरात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य होतं. आता उपनगरात सगळ्या गावखेडी होती ना, बाहेर गावखेडी होती, आणि ते कुठेतरी शरद पवारांना मानणारा वर्ग होता. आता तिकडे सगळा IT बेस वर्ग वाढलाय, मोठ्या टाउनशिप आल्यात, सोसायटी आल्यात. तो वर्ग वेगळाच आहे. त्याला म्हणजे बाहेरच्या माणसाला पुण्यातलं GM रोड आणि आपल्या पेठा यांच्याशी काही घेणं देणंच नाही. त्यांचं पुणे वेगळंच आहे, खराडीचं पुणे वेगळंच आहे, तुमचं NIBMचा वर्ग वेगळाच आहे, कॅम्पातलं पुणे वेगळंच आहे. असं एक संधपणा असं नाहीच कुणाला की
आणि याचा विचार होताना नाही आहे कुठं. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आता ना ते नेहमी म्हटलं जातं पुण्याचा कारभारी किंवा एखाद्या शहराचा कारभारी. पुण्यात जर खऱ्या अर्थानं पुण्याचा कारभारी म्हटलं तर सुरेश कालमाडींकडे पाहिलं जातं. दुर्दैवाने त्यांचं आता नुकतंच निधन झालं. सो सुरेश कालमाडींकडं पुण्याचं कारभारी म्हणून बघितलं गेलं की ज्यांनी सक्षमपणे या शहरासाठी काम केलं. नंतरनं तेच थोडंफार प्रमाणात अजित पवारांकडे आलं होतं, नंतरनं थोडंफार प्रमाणात बापटांकडे आलं होतं आणि थोडंफार प्रमाणात त्या तुलनेत चंद्रकांत पाटलांकडे आलं होतं. तर हे जवळपास आतापर्यंतचे, मी आता मुळांचं नाव नाही घेते, अजून नाही, पण हे सगळे जे तुम्ही कारभारी बघितले याच्यामध्ये सगळ्यात चांगली सगळी प्रभावशाली शैली कुणाची होती आणि खरंच पुण्यासाठी काम खरंच कुणी केलं? तुम्ही 4 नावं घेतली, याच्यातले शेवटचे जे 3 आहे त्यांचं काम मी जवळून पाहिले आहे सगळ्या कारभारी. सुरेश कलमाडी म्हणजे मी ज्यावेळेस महापालिकेत कव्हर करायला सुरुवात केली तेव्हा पुणे पॅटर्न आला होता आणि कलमाडींचा मला वाटतं राजकीय असतं हा त्या दिवशी 2010च्या 9-10च्या ते शेवटची त्यांची खासदारकीची टर्म होती. पण आजही पुणे महापालिकेच्या कामकाजात कलमाडींचं नाव नक्की घेतलं जातं. त्यांची जे व्हिजन होतं, त्यांनी जे प्रकल्प, पुणे मेट्रोचं व्हिजन सुद्धा कलमाडींनीच आणली होती. अच्छा, पुणे मेट्रो JNRMच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी या पुण्याला कलमाडींनीच मिळवून दिला होता. मग तसं बघायला गेलं तर पहिलं कालमाडींचं वीट रचण्यामध्ये त्यांचं फार म्हणजे व्हिजन होतं या शहराला एक आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण करून देण्याचं काम कुणा केलं असेल तर कलमाडींनी केलं. त्यामुळं आता ठीक आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे कौशल्य असतं. अजित पवार वेगळे नेते आहेत, कदाचित सुरेश कलमाडी केंद्रात काम करत होते, अजितदादा, गिरीश भाऊ बापट किंवा चंद्रकांत दादा हे राज्यात काम करतात, पण कलमाडींचं नाव आज सर्वपक्षीय नेते घेतात. मग त्यांच्या कामाचं कौतुक अजूनही लोक केले जातात. ठीक आहे, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात काही गुण असतात, दोष असतात, प्रत्येकाच्या आहेत, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या ह्याच्यात, पण कलमाडींचं नाव घेतलं जातं प्रकर्षाने. जाता जाता मला आता फक्त एवढं सांगा, आता सगळं आपण एवढं डिस्कशन केलं, पुण्यात हवा कोणाची आहे? राष्ट्रवादीची आहे? आणि आणखीन एक सांगा की ह्या निवडणुकीचा खरा हिरो कोण आहे? आधी सांगतो, ह्या निवडणुकीत हवा महायुतीची आहे. अच्छा, मग सपोज आता महायुतीची आहे, आता महायुतीमध्ये पण बरेच आहेत, म्हणजे मोहोळ आहेत, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, यांचीच हवा आहे. नाही, मोहोळ आहेत, अजित पवार आहे किंवा आता देवेंद्र फडणवीस आहेत, तर चेहरा म्हणून कुणाची हवा आहे? चेहरा म्हणून अजित पवारांचीच आहे. अच्छा, म्हणजे निश्चितपणे, म्हणजे या निवडणुकीत सुरुवात झाल्यापासून प्रशांत जगतापांभोवती बराच काळ सगळं वातावरण हे झालं. प्रशांत जगतापांना आपण या सगळ्या चर्चेतून विसरले की त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र येणं, प्रशांत जगतापांचं बाहेर पडणं, अशा वेगवेगळ्या घडामोडी होत गेल्या. पक्ष प्रवेशानंतर पठारेंचं नाव चर्चेत आलं, सचिन दोडकेंचं नाव चर्चेत आलं, बालवडकरांची उमेदवारी कट झाल्यामुळे बालवडकर चेहरा आला. पण या सगळ्याच्यात बघा, अजित पवार का मला वाटतं अल्टिमेट एक नाव राहिलं, कुठलं? अजित पवार. मी तेच म्हटलं ना, अजित पवारांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक हाताळली, शेवटी ते अनुभव नेतृत्व आहे, पण भाजपचं प्रचंड यंत्रणा आहे. मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री, चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री, आपल्या माधुरीताई मिसाळ राज्यसभा खासदार, मेधाताई कुलकर्णी यांचे 6 आमदार, प्लस विधान परिषदेचे आमदार, अशी मोठी फौज एका बाजूला, आणि एका बाजूला अजित पवार. बरं, केंद्रातली राज्यातली सत्ता, सगळी पॉवर, बाकी जे म्हणतो ना आपण प्रशासकीय पॉवर, या सगळ्या गोष्टी भाजपच्या बाजूने आहेत. पण अजित पवार का ठरलेत? तर त्यांचे सगळे मोहरे भाजप घेत असताना त्यांनी संयम ठेवला, ते कुठे रिॲक्ट नाही झाले, वाट बघितली, आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करणं काय जे असतं ते अजित पवारांनी केलं असं मला वाटतं. आत्ता तरी संयम महत्वाचा. संयम ठेवून त्यांनी आता किमान जी राष्ट्रवादी 25-30 वर राहील असं वाटलं होतं नाही का, राष्ट्रवादीची जी काही शकले उडाली होती, 2 राष्ट्रवादी, परत ते त्यांची एकत्र येण्याची धडपड, त्याच्याहून झालेली टीका, हे कसे पवार कुटुंबीय हे आहेत, ह्या परिस्थितीत सुद्धा आज एखादा पक्ष जर स्पर्धेत येत असेल तर याचं क्रेडिट मला वाटतं त्याने त्याला द्यायला हरकत नाही ना. तर पांडुरंग सांडभोर आपल्याला सांगत आहे की पुण्याच्या या निवडणुकीमध्ये हवा आहे महायुतीची. आता तुम्ही समजून घ्या याच्यामध्ये, आणि जो एक चेहरा चर्चेत आहे तो सगळ्यात मोठा चेहरा आहे, तो जो ठरला आहे तो अजित पवारांचा, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे होतं पुण्याच्या निवडणुकीचं पांडुरंग सांडभोर यांनी केलेलं विश्लेषण, जे आपण थोडक्यातवर पाहिलं. आम्ही याआधी महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत, प्रशांत आहेत, त्यांचंही पुण्याच्या निवडणुकीसंदर्भात एक विश्लेषण घेतलेलं आहे, ते पण थोडक्याच्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पुणे तसेच महाराष्ट्रातल्या इतर महानगरपालिकांच्या निवडणुका आहे याचं जे सविस्तर रिपोर्टिंग आहे, या निवडणुकीतले किस्से वगैरे असतील, घडामोडी असतील, त्याचंही कव्हरेज आम्ही थोडक्यातवर करतो आहे. त्यामुळं ते कव्हरेजही थोडक्यातवर पाहायला विसरू नका. पांडुरंग सर, तुम्ही आलात, आमच्यासोबत गप्पा मारल्या, एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला उलगडून सांगितल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.